सागर जगदाळे गोलंदाजी पहिलं षटक खरावडीच्या बाजून टाकतायत सागर जगदाळे. सामना करेल शफिक शेख. दोन्ही संघ तुळेबळ सामना रोमांचक होणार यात काही शंका नाही. सामना करेल शफिक अण्णा यांचा. अण्णा जगदाळे सागर उर्फ अण्णा जगदाळे सामना चालू होतोय. अण्णा यांचा सामना करेल शफिक. विकेट किपर स्वप्नील निकम अतिशय चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लावलेलं. सौरभ कांगळे जीवन काळंगे सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ढकलून दिलेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला थोडेसे मिसफील्ड होते. एक धाव सहजरित्या पूर्ण केलेली. एक चमत्याने भिगवण संघ आपला धावसंख्येचं खातं खोलतोय. एक धाव बिनबाद एक संपादन करताना भिगवण संघ आता सामना करेल अरबाज. लेगच्या दिशेने मारलेला फटका चेंडू जातोय. चेंडू आतमध्येच अडतोय तोपर्यंत दोन पूर्ण 2च्या मतीने धावसंख्या होते. 3 बिनबाद 3 प्रथम फलंदाजी करताना भिगवण संघ शफिक आणि अरबाज ही सलामीची जोडी मध्ये खेळते. अण्णा सागर अतिशय चांगली गोलंदाजी करताना संघातर्फे. आता मात्र चेंडू टप्प्यामध्ये आल्यानंतर आजोबाने बिरकावलेला चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार हा पहिला षटकार मिळतोय भिगवण संघातर्फे. त्या 6च्या मित्रांनी धावसंख्या होते 9. चेंडू टप्प्यामध्ये आल्यानंतर चेंडू सरळ बिरकावला आणि हा पहिला षटकार अरबाज यांच्या बॅटमधून निघाला भिगवण संघासाठी. बिनबाद 9 प्रथम फलंदाजी करताना भिगवण संघ सामना करेल अरबाज अण्णा यांचा. ह्यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा षटकार म्हणलं तरी काही वागवं ठरणार नाही. असा हा दुसरा षटकार आपला पाहायला मिळतोय. या 6च्या मतीने धावसंख्या होतीये 15. 2 षटकार मारून अरबाज अजून पिचवर उभा. अतिशय अनुभवी फलंदाज अरबाज, तितकाच अनुभवी गोलंदाज अण्णा. बघूया थोडस दोन्ही संघ अनुभवी ह्यावेळेस मात्र चेंडू टमच्या बाहेर जाणारा वाईट घुसका पंच. अवांतर स्वरूपात मिळाली ही एक धाव. 1च्या मतीने धावसंख्या होते 16. बिनबाद 16 प्रथम फलंदाजी करताना भिगवण संघ पहिल्या षटकाच्या शेवटी. ह्यावेळेस मात्र लेगच्या बाहेर चेंडू पहिला चेंडू वाईट गेला होता परंतु आता मात्र चौकार मारतात अरबाज. 2 षटकार 1 चौकाराच्या मतीने ही चांगली फलंदाजी करतात भिगवण संघ आपल्या संघासाठी. चेंडू सरळ चौकार. या चौकाराच्या मतीने धावसंख्या होते 20. 2 षटकार 1 चौकार. अरबाज अतिशय चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. भिगवण विरुद्ध तक्रावडे हा सामना चालू. आता मात्र पुन्हा एकदा लेग साईडचा बाहेर चेंडू वाईट घोषित करतात पंच. अवांतर स्वरूपामध्ये मिळालेली ही एक धाव. 1च्या मध्ये धावसंख्या 21. पुढची लय गोलंदाजीची बिघडलेली. पुन्हा एकदा गोलंदाज सागर अतिशय सुरक्षित चेंडू सुरक्षित रक्षण श्याम पिसाळ यांचं त्या ठिकाणी अतिशय सुरक्षित रक्षण. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 21 बिनबाद 21 प्रथम फलंदाजी करताना भिगवण संघ. दोन्ही संघ तुळेबळ. दोन्ही संघात अनुभवी खेळाडू. बघूया सामना कसा होतोय. या अगोदर झालेल्या सामन्यामध्ये भिगवण संघाने 5 षटकामध्ये
100च्या वर धावा केल्या होत्या. आता गोलंदाज मध्ये बदल होतोय. सूरज वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरं षटक टाकतोय सूरज. सामना करेल शफिक शेख. बराच वेळ नॉन स्ट्राईकला उभा असलेला हा शफिक शेख. ह्यावेळेस मात्र चेंडू सरळ एक फटकांतर चेंडू जातो सरळ सीमेला शेबार चौकार आहे. चौकाराच्या मते धावसंख्या होते 25. पहिला बराच वेळ आरबाज कट पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक होती. अनुभवी फलंदाज नॉन स्ट्राईकला उभा होता. ज्यावेळी चान्स मिळाला तेव्हा पहिल्या चेंडूवर त्याने सरळ चौकार मारलेला. या चौकाराच्या मते धावसंख्या होते 25. प्रथम फलंदाजी करताना भिगवण संघ, भिगवण आणि मदनवाडी या भिगवण आणि प्रौढी या दोन संघादरम्यान चालू असलेला हा सामना. पुन्हा एकदा सुरुवात. टप्प्याचा चेंडू पाहिल्यानंतर शफिक हा अनुभवी फलंदाज आहे. सरळ चेंडू जातोय एक टप्प्यानंतर चौकार. पंच घोषित करतात चौकार. या चौकाराच्या मतीने धावसंख्या होते 29. षटकार आणि चौकारची आताशबाजी पाहायला भेटते ती भिगवण संघातर्फे. आरबाज आणि शफिक हे दोन्ही फलंदाज अनुभवी. या अगोदरच्या मॅच मध्ये त्यांनी अतिशय चांगली प्रकारची फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा सूरज शफिक सामना करेल सूरज यांचा. उलटा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारला हा चौकार आणि लगातार 3 चौकार. या 3 चौकारच्या मध्ये हॅट्रिक पूर्ण करताय शफिक. 4च्या मतीने धावसंख्या होते 33. बिनबाद 33. दुसऱ्या षटकाच्या मध्यंतरी 3 चेंडू 3 चौकार. भिगवण विरुद्ध तक्रावडी हा सामना चालू. पुन्हा एकदा सुरुवात सामना करेल शफिक शेख. उलटा चेंडू यावेळेस मात्र बॉल फुल टच आहे. हे पहिल्यांदा शफिकने चेंडू भिरकावून दिलेला. चेंडू जातोय सरळ बाहेर. षटकार. या षटकाराच्या मतीने पंच घोषित करा षटकार. या षटकाराच्या मतीने धावसंख्या होतीये 39. कुठल्याही फिल्डरला चान्स नाही. चेंडू सरळ दुसरी ओव्हर चालू. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटी धावसंख्या झाली 39. 3 चौकार 1 षटकारच्या मतीने शफिक खेळतायत. तर अरबाज खेळतायत 2 षटकार 1 चौकाराच्या मतीने. पुन्हा त्यात झाल्यानंतर चेंडू जातोय सरळ पुन्हा एकदा सीमा रेषेबाहेर षटकार आणि षटकार. या षटकाराच्या मतीने धावसंख्या होते 45. दुसरं षटक प्रगतीपथावर तक्रावडी विरुद्ध भिगवण या 2 संघादरम्यान चालू असलेला हा सामना. प्रथम फलंदाजी करताना भिगवण संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि निर्धारित 5 चेंडू झालेले. हे 12वा चेंडू टाकायचा आहे. तोपर्यंत 45 धावा झालेल्या. पुन्हा एकदा त्या ठिकाणी सौरभ काळंगे न करता अतिशय सुरेख झेल बाद होतात. शफिक शेख संपतंय 2 षटकाच्या संपल्यानंतर 1 बाद 45. सूरज यांना मिळालं हे यश. अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी करत होते शफिक शेख. 3 चौकार 2 षटकार 3 चौकार 2 षटकार 3 चौकार आणि 2 षटकार. सौरभ काळंग यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा झेल त्या ठिकाणी घेतलेला. त्यानंतर नवीन फलंदाज आबी नरुटे. अनुभवी फलंदाज आबी नरुटे. मध्ये नावाजलेला हा खेळाडू. नावाजलेला गोलंदाज संतोष भोयटे. अनुभवी खेळाडू. या अगोदर मॅच मध्ये त्यांनी 2 षटकामध्ये 11 धावा देत 2 विकेट पटकावल्या होत्या. अतिशय अनुभवी गोलंदाज संतोष भोयटे. अनुभवी फलंदाज आरबाज आणि आबी. शफिक बाद झाल्यानंतर आबी नॉन स्ट्राईकला उभा. सामना करेल आरबाज संतोष भोयटे यांचा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल करतात. 2 षटकाच्या सामन्यानंतर 1 बाद 45. उत्तम फलंदाजी करताना भिगवण संघ. आरबाज 2 षटकार. त्यामुळे आता स्पीचवर खेळतोय.
नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज आबी. सामना करेल नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं तर संघातर्फे तिसरं षटक घेऊन येतोय संतोष भोईटे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झाल्यानंतर पुन्हा एकदा सामना करेल आता अरबाज. बराच वेळ नॉन स्ट्राईकला. पहिल्या षटकामध्ये अरबाजने फलंदाजी केली, दुसऱ्या षटकामध्ये शफिकने केली, आता तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा अरबाज. सुरेख चेंडू, सुरेख फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, त्या क्षेत्ररक्षकांना थोडस मिस फील्ड होतोय, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. एक नंतर चेंडू घेणं पसंत करणं होतं, परंतु मिस फिल्डिंग झाल्यामुळे चेंडू जातोय सीमारेषा. जिथे एक धाव होती तिथे 4 धावा भेटलेल्या, 4च्या मतीने धावसंख्या होती 49. बिन एक बाद 49. प्रथम फलंदाजी करताना भिगवण संघ. थोडं मागे कॅमेरे. सुरेख चेंडू आतमधला पास करण्यात यश मिळवत आहेत संतोष भोईटे, अनुभवी गोलंदाज. मी एकदाच म्हणलं होतं, एक अतिशय अनुभवी गोलंदाज हा संतोष भोईटे आहे. संतोष भोईटेने पहिलं यश मिळवलं संघासाठी वैयक्तिक. दुसरं विकेट जाते भिगवण संघाचं. 2 बाद 49. 2 बाद 49. त्यानंतर नवीन फलंदाज जातोय सोहेल. तिकडे फलंदाजी असणारा हा भिगवण संघ. शफिक नंतर अरबाज, अरबाज नंतर आबी नंतर आता सोहेल. बघूया कशी फलंदाजी करतोय सोहेल. दोन्ही संघ मी आजवर सांगितलं होतं, सामना अतिशय चांगला पाहायला भेटणार. सोहेल सामना करेल संतोष भोईटे यांचा. अतिशय अनुभवी गोलंदाज संतोष भोईटे, तितकाच अनुभवी फलंदाज सोहेल. दोन्ही खेळाडू एकमेकांशी या अगोदर बऱ्याच वेळेस आमने सामने आलेले. पुन्हा एकदा संतोष भोईटे अतिशय चांगली गोलंदाजी करताना चित्रावडी संघातर्फे. सुरेख चेंडू, सुरेख फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडस मिस फिल्डिंग, तोपर्यंत दुसरी धावासाठी प्रयत्न, आणि दुसरी धाव एक थोडीशी साईडला येते तोपर्यंत 2 धावा, पुन्हा 2च्या मतीने धावसंख्या होते 51. 2 बाद 51. अर्धशतक फलकावं लागतंय भिगवण संघाचं. 2 बाद 51. शफिक आणि अरबाज ही सलामीची जोडी परतल्यानंतर आता सर्व धुरा सोहेल आणि आबी या 2 फलंदाजावर. पुन्हा एकदा संतोष भोईटे यांचा सामना करेल. उलटा चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे स्वरूप काळंगे. त्या क्षेत्ररक्षक अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते, नो बॉल घोषित करतात पंच. फ्री हिट भेटते या बॉलवरती, म्हणजे 2 धावा, या 2च्या मतीने धावसंख्या होते 53. त्यावेळेस मात्र सुरेख फटका आबी यांच्या बॅट मधनं आणि खणखणीत असा हा षटकार. त्या षटकाराच्या मतीने धावसंख्या होते, पंच घोषित करतात षटकार. ह्या षटकाराच्या मतीने धावसंख्या होते 59. हिट होती, पुरेपूर फायदा आबी नरटे यांनी उठवलेला, आणि हा षटकार भेटतोय. ह्या षटकाराच्या मतीने धावसंख्या होते 59. फलंदाजी करताना भिगवण संघ निर्धारित तिसऱ्या षटकाच्या मध्यंतरी. ह्यावेळेस मात्र उंच फटका, त्या ठिकाणी बघूया एक क्षेत्ररक्षक धावत आहे. त्यानंतर जीवन यांनी चेंडू हातामध्ये घेतला, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. या 2च्या मतीने धावसंख्या होती 61. 2 बाद 61. प्रथम फलंदाजी करताना भिगवण संघ. सामना करेल आबी संतोष भोईटे यांचा. सुरेख फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्यांनी चूक न केल्याने बाद होत आहे. दुसरं यश मिळतंय संतोष भोईटे यांना. तिसरं विकेट पडतंय भिगवण संघाचं. सूरज यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा झेल घेतलेला. यानंतर नवीन फलंदाज आकाश ढवळे.
पेनल्टी बाद झाल्यानंतर आकाश ढवळे फलंदाज आतमध्ये जातोय. अगोदर मी तुम्हाला सांगितलं दोन्ही संघ अनुभवी आहेत. स्पीक आणि अरबाज बाद झाल्यानंतर थोडीशी धावसंख्या मंदावलेली. पहिल्या 2 षटकामध्ये जी सरासरी होती ती तिसऱ्या षटकामध्ये ते राखू शकले नाहीत. 3 षटकाच्या समाप्तीला धावसंख्या होतीये 61. 3 बाद 61, 3 षटकं पूर्ण. शेवटचे 2 षटकं हाणामारीची षटके बघूया कोण गोलंदाज नवीन तर्फे गोलंदाजी करतोय. दोन्ही फलंदाज अनुभवी आकाश ढवळे आणि सोहेल सय्यद आणि आकाश ढवळे हे 2 फलंदाज बिग वन संघातर्फे मैदानामध्ये 3 फलंदाज त्यांचे बाद झालेले. अतिशय तगडा अनुभव असलेला हा संघ बिग वन संघ गोलंदाजीमध्ये आता कोण येते बघूया. सामना लगेच चालू करून घ्यायचा आहे. यानंतर अजून खूप सामने एक ठिकाणी खेळवणे बाकी. दोन्ही संघातील खेळाडूंनी सहकार्य करायचंय. आपला अजून बरीच स्पर्धा बाकी आहे. पुन्हा एकदा सागर तिचा पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या संघातर्फे तिसरं शतक घेऊन होतोय सागर जगदाळी. सुरेख चेंडू टप्प्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. सोहले चकवा देत आहेत. अण्णा अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहावयास भेटते क्राऊडी संघातर्फे. पहिल्या 2 षटकामध्ये 1-2 70 चौकाराच्या आतषबाजी पाहिल्यानंतर आता मात्र क्राऊडी संघाने थोडासा सामन्यामध्ये परत आलेली. त्यावेळेस मात्र पुन्हा त्या ठिकाणी चेंडू देतोय सरळ षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते 67. अतिशय अनुभवी फलंदाज मी म्हणलं होतं बिग वन संघाचे दोन्ही फलंदाज अनुभवी तितकेच क्राऊडी संघाचे तितकेच अनुभवी गोलंदाज. या दोन्ही संघामध्ये अनुभवी खेळाडू सोहेल यांनी मला हा षटकार त्या 6च्या मदतीने धावसंख्या होती 67. पुन्हा एकदा सामना करेल सोहेल अण्णा यांचा. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळवत आहेत अण्णा. सुरेख गोलंदाजी. नो बॉल घोषित केलेला पंच किरण सर यांनी. थ्रो बॉल. नो बॉल एक धाव भेटते. ह्या 1च्या मदतीने धावसंख्या होती 68. फ्री हिट ह्या चेंडूवरती ब्युटन सागर यांची गोलंदाजी बाद केल्यानंतर नवीन गोलंदाज येतोय स्वप्नील निकम. सामना करेल सोहेल सय्यद. नॉन स्ट्राईक लोभा असलेला फलंदाज आकाश ढवळे. अजून काही फलंदाजीसाठी त्याला चान्स भेटलेला नाहीये. पुन्हा एकदा सोहेल सामना करेल स्वप्नील यांचा. सुरेख चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खेळण्यात नाद टाकतायत. निर्धाव चेंडू जातोय सोहेल यांचा आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळवत आहे स्वप्नील निकम. अनुभवी गोलंदाज स्वप्नील निकम तितकाच अनुभवी गोलंदाज सोहेल सय्यद. दोन्ही संघ अनुभवी. आता मात्र ऑप्टमच्या खूप बाहेर जाणारा चेंडू वाईट घोषित करतात पंच. या अवांतरच्या स्वरूपात मिळालेली 1 धाव 1च्या मदतीने धावसंख्या भेटते 69. 3 बाद 69 करताना बिग वन संघ. पुन्हा एकदा स्वप्नील यांचा सामना करेल सोहेल.
फटका मानत नादात एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सौरभ काळंगे यांचं. एक चमतीन धावसंख्या होते 70 बिनबाद 3 बाद 70. प्रथम फलंदाजी करताना भिगवण संघ. आता मात्र चेंडू सरळ जातोय सीमारेषे बाहेर. षटकार घोषित करतात पंच. त्या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 74. तिसऱ्या षटकाच्या चौथ्या षटकाच्या शेवटी धावसंख्या होते 76. 3 बाद 76. प्रथम फलंदाजी करताना भिगवण संघ 76 चेंडू या षटकातील झाले तर 5 चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक. प्रकाश ढवळे यांनी पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला. दुसऱ्या चेंडूवर जोरदार फटका मारत नादात एकच धाव भेटते. एक चमतीन धावसंख्या होते 77. 3 बाद 77. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 77. शेवटचं षटक घेऊन येतोय काळंगे. शेवटचं ना शेवटचं अंतिम षटक घेऊन येतोय भैया काळंगे. सामना करेल आकाश ढवळे. 4 षटकाच्या समाप्तीला धावसंख्या होती 77. 3 बाद 77. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार घोषित करतात पंच. या चौकाराच्या मध्ये धावसंख्या होती 81. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. अभिने आकाश ढवळ्याने मारला हा चौकार. पुन्हा एकदा सामना करेल आकाश. उलटा चेंडू. चेंडू टप्प्यात आल्यानंतर चेंडू जातो सरळ सीमारेषे बाहेर. षटकाराच्या मध्ये धावसंख्या होती 87. पंच घोषित करतायत षटकार. नो बॉल घोषित करतायत आणि षटकार म्हणजे 7 धावा या चेंडूवरती भेटलेल्या. 7च्या मतीने धावसंख्या होते 87. बरोबर 87. बॉल टाका म्हणा त्याला, बॉल टाका पोरांनी. या ठिकाणची ग्राउंडच्या बाहेरची बॉल आतमध्ये आलेला. ग्राउंड मध्ये बॉल आलेला. श्याम पिसाळ यांनी बॉल आतमध्ये. ठीक आहे. पुन्हा एकदा सामना चालू होतोय. नो बॉल. थ्रो बॉल का सर? थ्रो बॉल. साईडचा नो बॉल दिलेला. ठीक आहे चालतंय. हिट. पुन्हा एकदा भैया काळंगे गोलंदाजीसाठी सज्ज. तर फलंदाजीसाठी आकाश ढवळे. या षटकातील एकच चेंडू झालेला. पुन्हा एकदा तोच रिप्लाय पाहायला भेटतोय ह्या ग्राउंड वरती. हा दुसरा षटकार. पंच निर्णय षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 94. 3 बाद 94. पाचव्या षटकाच्या शेवटी. पुन्हा एकदा आकाश. आता मात्र गोलंदाज डॉट बॉल घोषित करतात पंच. स्पिचच्या खूपच बाहेर चेंडू. पंच डॉट घोषित करतात. हा बॉल या मॅच मध्ये धरला जाणार नाही. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी त्यास अतिशय सुरेख प्रयत्नाने झेल घेतोय श्याम पिसाळ. अभिनंदन त्या खेळाडूचा. अतिशय चांगल्या प्रकारचा झेल त्या ठिकाणी केला आणि बाद होत आहेत आकाश ढवळे. अतिशय सुरेख फटका मारला होता. ठिकाणी छोटासा खेळाडू श्याम पिसाळ उभा होता, परंतु अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण उडी मारून त्याने झेल घेतलेला.
आणि अतिशय सुरेख झेल या सामन्यामध्ये पाहायला भेटतोय आपल्याला या ठिकाणी. यानंतर आकाश यांची जागा घेण्यासाठी जातात आबिद चक्रवाडीचे कॉमेंटेटर्स यांच्याकडून गानबोटी. आबी गानबोटे फलंदाजीकरण स्ट्राईकला भैया काळंगे यांचा. श्याम पिसाळ अतिशय सुरेख झेल. अभिनंदन त्या खेळाडूचं. आबी गानबोटे सामना करेल भैयांचा. सुरेख चेंडू त्यानंतर थोडस मिस फील्ड होते विकेट किपर यांच्याकडून. एक धाव मिळते. एक चमतीने धावसंख्या होते 95. 4 बाद 95 प्रथम फलंदाजी करताना भिगवण संघ. बराच वेळ नॉन स्ट्राईकला उभा असलेला सोहेल आता सामना करेल 95 या षटकातील 4 चेंडू 2 चेंडू शिल्लक. फुलटॉसची 9 घोषित करतायत. स्क्वेअर लेगचे पंच 9 धाव घोषित करतायत आणि 1 धाव 22 2च्या मतीने धावसंख्या होती 96 बिन 4 बाद 96 सॉरी 97 4 बाद 97 प्रथम फलंदाजी करताना भिगवण संघ. अतिशय सुरेख चेंडू तिरपाचित होत आहेत आबी गानबोटे, परंतु ही बीट असल्यामुळं तो फलंदाज बाद होत नाहीये. अतिशय सुरेख चेंडू टाकला होता भैया काळंगे यांनी. 1 धाव भेटते 1च्या मतीने धावसंख्या होते 98. हा षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू खेळेल सोहेल. सामना करेल सोहेल भैया काळंगे यांचा. लेग साईडला बाहेर आला चेंडू पंच वाईट घोषित करतायत. 99 4 बाद 99 प्रथम फलंदाजी करताना भिगवण संघ. शेवटचा चेंडू सोहेल यांच्यासाठी. सुरेख फटका चेंडू जातोय सरळ सीमा रेषेबाहेर. षटकार या षटकाराच्या मतीने धावसंख्या होते 105. 4 बाद 105 भिगवण संघ निर्धारित 5 षटकामध्ये 4 बाद 105 धावा केलेल्या आणि 106 धावाचं आव्हान चक्रवाडी संघासमोर ठेवलेलं. हारबाज आणि शफीक यांनी केलेली फलंदाजी ही निर्णायक फलंदाजी ठरली. त्यानंतर बी नरुटे आणि सोहेल यांची फलंदाजी या सर्वांच्या मदतीने 4 बाद 105 धावा 106 धावांचा मोठा स्कोर या ठिकाणी झालेला. तक्रावडी संघाने 106 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं. यानंतर होणारा सामना शेळगाव वर्सेस केशवर. दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सजवळ यायचंय. केशवर आणि शेळगाव यानंतर होणारा सामना Thar the SUV. Thar the SUV.
SUV. Thar, the 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 SUV. शेख यांचा मानवी गोलंदाज शफिक शेख सामना करेल स्वप्नील निकम. निगमन विरुद्ध तक्रावडी हा सामना चालू. सामना सुरू होतोय. पंचांचा निर्णय सामना चालू करतायत. सलामीचा षटक घेऊन येतोय शफिक शेख. सामना करेल स्वप्नील निकम. पहिला चेंडू बॅटची कट घेतून चेंडू होतोय आबी गानबुटे यांच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवर एक भेटतोय शफिक शेख यांना आणि प्रथम पहिला धक्का बसतोय तक्रावडी संघाला. आबी गानबुटे यांनी घेतलेला अतिशय सुरेख प्रकारचा झेल. अनुभवी गोलंदाज शफिक शेख यांनी आपला अनुभवाचा पूर्ण फायदा या ठिकाणी आपल्या संघाला मिळवून दिला. 1-0 106 धावांचा पाठलाग करताना यानंतर होणारा सामना शेळगाव विरुद्ध केशवर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी लवकरात लवकर यायचे. पिटकेश्वर विरुद्ध शेळगाव यानंतर होणारा सामना. नवीन फलंदाज
घाडगे समा घाडगे हे जात आहेत सामना करेल शफिक यांचा 105 106 धावांचा पाठलाग करताना शफिक समा सुरेख चेंडूचा टप्पा पर्यंत चेंडू जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू टाकणे यश मिळवतात अतिशय अनुभवी गोलंदाज शफिक शेख कसली गडबड नाही कसलाही अतिशय शांत पद्धतीने चाललेला हा खेळ 105 धावांचा पाठलाग करताना तक्रारी संघ 0-1 त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा चकवा देत आहेत स्ट्रिक त्यांचं बाद घोषित करतायत समा 0 धावसंख्येवर बाद होत आहेत संघाची धावसंख्या 0 आणि 2 फलंदाज बाद झालेली 105 धावांचा पाठलाग 6 धावांचा पाठलाग चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाजाला बाद करण्यात यश मिळतं त्या पंचक्रोशीमध्ये त्याची स्थिती आहे हा खेळाडू आज प्लान हो या ठिकाणी 50 लावतोय 2-0 105 लाख धावांचा पाठलाग करताना जीवन काळंगे नवीन फलंदाज आतमध्ये जातोय जीवन काळंगे सामना करेल स्पिक शेख यांचा तेवढे सांगायला अजून आपल्या धावसंख्येचं खातं खोलायचंय 2 जीवन फलंदाज काळंगे त्यावेळेस मात्र 68 रुपया चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारलेला एक धाव घेतले दुसऱ्या धावसाठी प्रयत्न एक क्षेत्ररक्षक धावतोय त्या क्षेत्ररक्षकाचं अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तोपर्यंत 2 धावा आहे 2च्या मतीने धावसंख्या होते 2 संघाचं खातं खोलतोय जीवन काळंगे 2-2 106 धावांचा पाठलाग करताना क्रावडी संघ पुन्हा एकदा शफिक सामना करेल जीवन सुरेख चेंडू फ्लोरन पद्धतीचा चेंडू अतिशय चांगल्या प्रकारचे गोलंदाजी पाहाव्यास मिळते शफिक शेख आपला अनुभवाचा पूर्ण उपयोग या ठिकाणी करतायत शफिक 2-2 106 धावांचा पाठलाग करताना त्यावेळेस दुसरा चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर षटकार षटकाच्या मतीने पंच घोषित करायचं पहिलं षटक संपतंय त्या 6च्या मतीने धावसंख्या होतीये 8 2-8 106 धावांचा पाठलाग करताना बराच वेळ नॉन स्ट्राईकला उभा असलेला स्वरूप काळंगी नितीन पवार वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतोय नितीन पवार सामना करेल सौरभ काळंगे ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू वाईट घोषित करतात पंच या धावांच्या स्वरूपात भर पडते धावसंख्येमध्ये धावसंख्या होते 9 2-9 105 106 धावांचा पाठलाग करताना संघ पुन्हा एकदा पवार यांचा सामना करतील सौरभ सुरेख चेंडू सुरेख फटका चेंडू हवेमध्ये आहे एक क्षेत्ररक्षक धावतोय सुहेल बघूया चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत 2 धावा घेणं पसंत केलेलं जीवन काळंगे आणि सौरभ काळंगे यांनी अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्हीचा अतिशय चांगला ताळमेळ या 2च्या मतीने धावसंख्या होते 11 2-11 106 धावांचा पाठलाग करताना फलंदाजीसाठी सज्ज होतोय सौरभ सामना करेल पवार यांचा सुरेख चेंडू ऑफ स्टंपला एकही फिल्डर नाही लक्षात आल्यानंतर चेंडू मारलेला चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर या 4च्या मतीने धावसंख्या होतीये
15 2 बाद 15 105 धावांचा पाठलाग करताना सुरेख फटका त्या ठिकाणी आता क्षेत्रक्षेत्रात थोडासा बदल करतात. सोहेल मिस फिल्डिंग होते तोपर्यंत 2 धावा पुन्हा 2च्या मतीने धावसंख्या होते 17 2 बाद 17 105 6 धावांचा पाठलाग करताना शेळगाव संघाचा कर्णधार आणि किशोर संघाचे कर्णधार दोन्ही या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. नाणेफेक करून घ्यायची आहे. यानंतर आपला सामना आहे. लवकरात लवकर दोन्ही संघाच्या कर्णधार या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. फुलटा चेंडू लेगच्या दिशेने अतिशय सुरेख चेन झेल आरबाज देखना झेल म्हणावं लागेल. उजव्या साईडला झेपवत घेतलेला हा झेल आरबाज यांनी. अभिनंदन आरबाज. बाद होत आहे सौरभ काळंगे. अतिशय सुरेख झेल म्हणावं लागेल. 3 बाद 17 106 धावांचा पाठलाग करताना कवडी संघ. नवीन फलंदाज भैया कोणाच भैयाचं का संकेत काय रे संकेत काय भैया काळंगे मध्ये हा आकाश काळंगे हा तुम्हाला माहित असेल कोण कसं येते सुरेख चेंडू पवार यांचा आपल्या मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण थोडस पाडतायत. चेंडू शेळगाव विरुद्ध किशोर हा सामना यानंतर होणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यासारखी संपर्क साधत आहे. शेळगावचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. किशोर संघाचे कर्णधार लवकरात लवकर या ठिकाणी यायचे. षटक संपते. 2 षटकाच्या समत्र धावसंख्या होते 3 बाद 17 3 बाद 17 6 धावांचा पाठलाग करताना सागर बनगर बिगवन संघाचा आधारस्तंभ. नितीन पवार काय काय आपले सांगितले आमचं एक सागर आम्ही पवार किती बॉल किती करा सागर यांचा चेंडू चेंडू त्या ठिकाणी हवेमध्ये आहे. कलकत त्या चेंडू मागे धावत आहे तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न होत नाहीये. दोन्ही नकार दिलेला. एकच धाव 1च्या मते धावसंख्या होतीये. सन्मान्य सन्मान्य निलेश पाटील यांच्या हस्ते टॉस होतोय. शेळगाव वर्सेस पिटकेश्वर. समवेत संदीप शिंगाडे सर. पिटकेश्वर संघाने टॉस जिंकलेला आहे. यानंतर होणारा सामना शेळगाव वर्सेस पिटकेश्वर हाय व्होल्टेज मॅच. लेग साईडला ढकलून दिलेला हा चेंडू त्या ठिकाणी आरबाज यांचं चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत एक धाव 1च्या मते धावसंख्या होती 19 106 धावांचा पाठलाग करताना कवडे संघ सागर बनगर यांचा सामना करेल. जीवन सुरेख फटका इतकंच सुरेख क्षेत्ररक्षण सोहेल यांचं. एकच धाव भेटते 1च्या मतीने धावसंख्या होते 20 3 बाद 20 106 धावांचा पाठलाग करताना उलटा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू सरळ बाहेर. षटकार घोषित करतात पंच. या षटकाराच्या मतीने धावसंख्या होते 26 भैया काळंगे मारलेला हा षटकार. आकाश काळंगे पुन्हा एकदा सागर बनगर आकाश. सुरेख फटका त्या ठिकाणी गॅप मारला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पवार यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते 1च्या मते धावसंख्या होते
27. चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने त्या ठिकाणी अभिनव नरोटे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव भेटते, चांगली फेक, षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 3 बाद 28. बरोबर का? 3 बाद 28, 105 धावांचा पाठलाग करताना नवीन गोलंदाज यश भिसे. चेतकेश्वर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आणि शेळगाव संघासाठी बॅटिंग. शेळगाव संघाची सलामीची जोडी तयार ठेवायची. शेळगाव संघाने यश भिसे टू जीवन काळंगे. ऑफसाईडच्या ऑफसाईड टाकला हा चेंडू, निर्धाव चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये जाते. चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळवतात यश भिसे. पुन्हा एकदा यश टू जीवन. सुरेख चेंडू, चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर मध्ये वळतोय चेंडू, लेग वरनं ऑफ स्टंपवर गेलेला हा चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल यश यांची. जीवन यांना कसलाही चेंडू समजत नाही, चेंडू निर्धाव पडतोय. पुन्हा एकदा यश सामना करेल जीवन. त्यावेळेस मात्र चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आकाश ढवळे यांची कसली चूक नाही त्या ठिकाणी. सुरेख क्षेत्ररक्षण, एकच धाव भेटते त्यावरती. एक चमत्कारे धावसंख्या होते 29. 3 बाद 29, 105 धावांचा पाठलाग करताना तक्रारवाडी संघ. पुन्हा एकदा अतिशय चांगल्या प्रकारचं चेंडू टाकण्यात यश मिळवतात यश. चांगला चेंडू, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडूला स्विंग करतायत. त्यावेळेस मात्र चांगला फटका भैया काळंगे यांच्या बॅटमधनं चौकार भेटतोय. या चौकाराच्या मतीने धावसंख्या होते 33. 3 बाद 33. तिसऱ्या 4 बॉल. 4 षटकाच्या शेवटी 4 षटकाच्या शेवटी धावसंख्या होते 34-33. पुढे येऊन मारण्याच्या नादात चकतात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, षटक संपते. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला. हा सामना बिगवनच्या बाजूने झुकलेला. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि ह्या 6 चेंडू मध्ये जवळजवळ 90च्या पुढे धावा करायच्या. म्हणजे हा सामना पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाज शफिक शेख स्वतःचा वैयक्तिक दुसरं तर संघातर्फे शेवटचं षटक घेऊन येतोय. सामना करेल जीवन काळंगे. ऑफ स्टंपच्या साईडला टाकला हा चेंडू. त्या ठिकाणी पवार क्षेत्ररक्षक चेंडू त्यांच्यापर्यंत जाऊपर्यंत एक धाव. शफिक शेख वैयक्तिक दुसरं संघातर्फे शेवटचं अंतिम षटक घेऊन आलेले आहेत. सामना करेल आता भैया काळंगे. त्यावेळेस माझा चांगला फटका, गॅप मधनं मारला फटका, चेंडू टप्प्यानंतर जातोय सीमारेषेबाहेर. या 4च्या मतीने धावसंख्या होतीये. पंचांचा चौकाराचा इशारा, या 4च्या मतीने धावसंख्या होते 38. एक रन काय घ्यायचं खाली पाहिजे. ह्यावेळेस मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळवत आहेत 3 बॉल झाले. शफिक शेख. या षटकातील ह्यावेळेस मात्र चांगला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सोहेल आणि त्यांच्याकडून झेल सुटतोय अतिशय अनुभवी तो फिल्डर, परत त्यांच्याकडून झेल सुटतोय आणि देवदान भेटते भैया काळंगे यांना. शेवटचे 2च चेंडू शिल्लक.
सामना भिगवण संघाने एक तर्फे जिंकलेला. अभिनंदन भिगवण संघाचं पुढच्या फेरीमध्ये दाखल. या काय सर स्टार्ट झालेला सामना भिगवण वर्सेस तक्रारवाडी. भिगवण संघाने विजयावर शिक्कामोर्तब केलेले आहे. या सामन्याचा सामनावीर ठरतोय शफिक शेख, भिगवण संघाचा आयकॉन प्लेयर, भिगवण संघाचा अष्टपैलू खेळाडू शफिक या सामन्याचा सामनावीर ठरतोय. सामनावीरचा पुरस्कार त्याला प्रदान करण्यात येतोय. सन्मान्य श्रीराजभाई भरणे यांच्या हस्ते हा सामनावीरचा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. केशवर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि शेळगाव संघाने सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे आहेत. सामनावीर शफिक शेख श्रीराज भैया यांच्या हस्ते सामनावीरची ट्रॉफी त्यांना प्रदान करण्यात येते.